महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। जम्मू काश्मीरला देखील पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। मात्र जम्मू काश्मीरमधील उधमपूर येथे सामान्य माणसांची जिद्द आणि एकजुटीची ताकद दाखवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे। जोरदार पावसामुळे येथील नदीवरील मुख्य पूल कोसळला होता। अखेर गावकऱ्यांनी जे केलं पाहून त्यांच्या हिमतीला आणि अडचणींचा सामना करण्याच्या वृत्तीला अनेक जण सलाम करत आहेत आणि हा व्हिडिओ इतका शेअर केला जात आहे की प्रचंड असा व्हायरल होत आहे। उधमपूर जिल्ह्यातील बंड गावातील हा व्हिडिओ समोर आलेला आहे। यात व्हिडिओतील मुलांना शाळेत जावं यासाठी गावकऱ्यांनी केलेला संघर्ष या व्हिडिओमध्ये कैद करण्यात आलेला आहे। मुसळधार पावसामुळे बंड गावाचा मुख्य पूल होता तो वाहून गेल्यामुळे येथील नागरिकांचं मोठ्या प्रमाणात हाल होत होतं। मात्र या गावकऱ्यांनी हार मानली नाही। गावातील काही तरुणांनी एकत्र येऊन तुटलेल्या पुलाजवळून वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहातून एक ऑटो रिक्षा चक्क आपल्या खांद्यावर उतरून घेतली आणि नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर नेली। हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झालाय। हे दृश्य गावकऱ्यांचा सामूहिक संघर्ष आणि त्यांची एकजुटता दर्शवते। हा प्रयत्न केवळ वाहतुकीचा मार्ग सुरळीत ठेवण्यासाठी नसून त्यांच्या लढवय्यावरतीचं प्रतीक आहे। या गावातील रहिवाशांनी सांगितलं की पूल कोसळल्यानंतर त्यांनी सर्व विभागाकडे तसेच जिल्हाधिकारी आणि आमदाराकडे मदत मागितली, परंतु याकडे कोणी लक्ष दिलं नाही। एका रहिवाशानं तर आपली व्यथा सांगताना म्हटलंय की नदी खूप खोल आहे आणि ती पार करणे खूप धोकादायक आहे, पण आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही। त्यामुळे नाईलाजाने लोक अशा प्रकारे जीव धोक्यात घालून नदी पार करत आहेत। मित्रांनो, या गावकऱ्यांच्या हिमतीला आणि अडचणींचा सामना करण्याच्या वृत्तीला एक सलाम बनतोच। अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आताच एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा। धन्यवाद।